आत्मतेज अन तीव्र बुद्धीचा वाणीलाही धार, स्वयं सूर्यानंद विवेके विश्वा उद्धरणा, स्वयं सूर्यानंद विवेके विश्वा उद्धरणा, विवेकानंद हा, विवेकानंद हा, नमस्कार. स्वामी विवेकानंदांच्या विचार आणि कार्यावर आधारित तेजोमय मालिकेच्या या भागामध्ये आपण सगळ्यांचं सहर्ष स्वागत. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी असं समर्थ रामदासांचं वचन आहे. खरोखरच हा मानव धर्म आपल्याला लाभला, हा मानव जन्म लाभला आणि हा जन्म आपलं आयुष्य सार्थकी लावण्याचा, त्याला अर्थ प्राप्त करून देण्याचा आपण सगळेच आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. पण जेव्हा महान पुरुषांचे चरित्र आपण अभ्यासतो, वाचतो, तेव्हा त्यांनी आपल्या आयुष्याचं कसं सोनं केलं, ते कसं सार्थकी लावलं, हे वाचताना आपण पदोपदी थक्क होतं. असं चरित्र स्वामी विवेकानंदांचंही. त्यांचं चरित्र वाचत असताना त्यांच्या व्यक्तिमत्वाचे कितीतरी पैलू आपल्यासमोर उलगडतात. त्यातलाच एक महत्त्वाचा पैलू म्हणजे समन्वय दृष्टी. समन्वय दृष्टीच्या संदर्भात मला त्यांच्या बालपणीची एक घटना आठवते. छोटा नरेंद्र आणि आई घरात काहीतरी करत होते आणि आईने नरेंद्राकडे फळं कापण्यासाठी सुरी मागितली. नरेंद्रने लगेच ती आणून दिली. आईने त्याच्याकडे कौतुकाने पाहिलं आणि म्हणाली, शाब्बास. नरेंद्रला कुतूहल वाटलं की एवढीशी गोष्ट केली, त्यात शाबासकी कशासाठी. तेव्हा आईने हसून म्हटलं, अरे मी तुझी परीक्षा पाहिली की तू सुरी कशी देतोस. तर तू सुरीचं पात स्वतःच्या हाती ठेवलंस आणि लाकडी मूठ मात्र माझ्या हातात दिलीस. हीच योग्य पद्धत आहे. कारण आपण जसे विचार करत असतो त्या विचारांचं आपल्या आचरणामध्ये प्रतिबिंब उलगडलं पाहिजे, दिसलं पाहिजे. विचार आणि आचार यांच्यामध्ये एकरूपता असली पाहिजे. आजच्या भाषेत सांगायचं तर कोऑर्डिनेशन असलं पाहिजे, म्हणजेच समन्वय दृष्टी. हे संस्कारांचं जी शिदोरी आहे ती घेऊनच स्वामी विवेकानंदांमधला विचारवंत घडला आणि म्हणूनच समन्वय दृष्टीचा प्रत्यय त्यांच्या कार्यामध्ये आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतो. या अतिशय सुंदर विषयावरती आज अभ्यासपूर्ण मांडणी करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत विदुषी धनश्री लेले. धनश्री लेले यांचा परिचय आपण सगळ्यांना आहेच, कारण त्यांची रसाळ अमोघ अशी वाणी सुप्रसिद्ध आहे. निवेदिका म्हणून त्यांना आपण ओळखतोच, पण त्याचबरोबर विविध विषयांवरती त्यांची रसाळ व्याख्यानं ऐकण्यासाठी आपण सगळे नेहमीच उत्सुक असतो. त्यांच्याविषयी थोडी अधिक माहिती सांगायची तर त्या संस्कृत विषयाच्या अभ्यासक आहेत, पंडिता आहेत आणि त्यांनी संस्कृत विषयात MA ही डिग्री संपादन केली आहे. आणि नुसतं त्यांनी MA पूर्ण केलं नाही तर सुवर्णपदकासह सुवर्णपदकाचा मान मिळवत ही डिग्री त्यांनी प्राप्त केली आहे. याशिवाय अनेक वृत्तपत्रातून त्या स्तंभलेखन करत असतात. अनेक दूरदर्शन माध्यमासारख्या कलाकृती ज्या आहेत त्याचंही लिखाण त्या करत असतात. आणि त्यांचं सोनचाफ्याची फुले हे पुस्तकही रसिकमान्य रसिकप्रिय ठरलेलं आहे. तर अशा विदुषी धनश्री लेले आज आपल्यासमोर हा विषय मांडतायत, स्वामी विवेकानंदांची समन्वय दृष्टी. नमस्कार. स्वामी विवेकानंदांची समन्वय दृष्टी हा विषय मांडत असताना सुरुवातीला आठवतंय ते स्वामीजींनी पाहिलेलं स्वप्न. स्वामीजींनी इतकं सुंदर स्वप्न पाहिलं. ते म्हणाले की मृत्यूच्या दाढेमध्ये अगदी सहजतेनं उडी मारायला तयार असणारे, अथांग समुद्र सहजगत्या पोहून जाणारे, ध्येयाची ध्यासाची धग ज्यांच्या हृदयामध्ये आहे आणि अंतःतेजानं ज्यांचे चेहरे प्रफुल्लित झालेले आहेत, उजळलेले आहेत, असे साहसी आणि बुद्धिमान असे हजारो युवक युवती मला मिळाले. आणि ते युवक युवती कच्छपासून कलकत्त्यापर्यंत आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जर समतेचा आणि सामाजिक उन्नतीचा आणि सेवेचा प्रचार प्रसार करत हिंडले
तर हे राष्ट्र पुन्हा एकदा तेजानं खऱ्या अर्थानं उजळून निघेल. हे राष्ट्र पुन्हा एकदा पौरुषानं मुसमुसेल. स्वामीजींचं हे स्वप्न इतकं सुंदर आहे, म्हणजे ते स्वप्न वाचल्यानंतर आजही आपल्या मनामध्ये निश्चितच आशेची एक ज्योत प्रज्वलित होते. काय फरक असतो मोठ्या माणसांची स्वप्न आणि आपली स्वप्न याच्यामध्ये? हे स्वप्न पाहिल्यानंतर सुद्धा लक्षात येतं किंवा वाचल्यानंतर लक्षात येतं की मोठी माणसं जेव्हा स्वप्न पाहतात तेव्हा ती स्वप्न जरी ते त्यांच्या डोळ्यातनं पाहत असले तरी ती फक्त त्यांच्यापुरती पाहत नाहीत, तर समाजासाठी पाहतात, राष्ट्रासाठी पाहतात, नव्हे संपूर्ण विश्वासाठी पाहतात. म्हणजे जसं माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांनी म्हटलं होतं की स्वप्न जरूर पाहायला पाहिजेत, पण ती स्वप्न उघड्या डोळ्यांनी पाहायला हवीत. म्हणजे मग डोळे उघडे ठेवून सत्याचं भान ठेवून आपण स्वप्न पाहायला पाहिजे. हा समन्वय म्हणजे हा समतोल सत्य आणि स्वप्न यांच्यातला सांगताना पुढे जाताना मला आता आठवते ती सत्य आणि स्वप्न यांची एक सुंदरशी गोष्ट. एकदा ब्रह्मदेवानं एक स्पर्धा जाहीर केली आणि स्पर्धेत काय सांगितलं? त्यांनी अशी स्पर्धा घेतली की प्रत्येकानं जमिनीवरती उभं राहायचं आणि त्याचे हात मात्र आकाशाला टेकले पाहिजेत. अनेकांनी प्रयत्न करून पाहिले. पक्षी आकाशात उडू शकत होते पण त्यांचे पाय जमिनीला टेकत नव्हते. माणसं जमिनीवर उभी होती पण त्यांचे हात आकाशाला जात नव्हते. बऱ्याच जणांनी बरेच प्रयत्न केले पण बहुतेक स्पर्धेचा निर्णय काही लागणार नाही अशी चिन्ह होती. आणि त्याच वेळेला एक जोडी ब्रह्मदेवापाशी आली आणि ब्रह्मदेवाला म्हणाली की आम्ही हे प्रयत्न करून पाहिलं तर चालेल का? ब्रह्मदेव म्हणाले जरूर. आणि मग त्या जोडीनं प्रयत्न केला आणि तो प्रयत्न सफल झाला. का? कारण ती जोडी होती सत्य आणि स्वप्न यांची. सत्य जमिनीवर उभं राहिलं, पाय घट्ट रोवून, आणि त्या सत्यानं स्वप्नाला आपल्या खांद्यावरती घेतलं. सत्य जर जमिनीवर उभं असेल तर स्वप्नाचे हात 100% आकाशाला लागू शकतात. आणि मला असं वाटतं की स्वामीजींनी जे स्वप्न पाहिलं ते फक्त स्वप्न पाहिलं नाही, तर त्या स्वप्नाला खऱ्या अर्थानं सत्याच्या खांद्यावरती उभं केलं. सत्य फार वाटताना खूप लहान शब्द वाटतो, 2.5 अक्षरांचा शब्द वाटतो, पण ह्या 2.5 अक्षरांच्या शब्दाची व्याप्ती ही इतकी प्रचंड आहे. सत्याचं ज्ञान होतं कसं माणसाला? सामान्यपणे असं सांगितलं जातं की सत्य 2 पद्धतीनं किंवा 2 मार्गानं आपण पाहू शकतो, अनुभवू शकतो. एक म्हणजे अभ्यास आणि दुसरा म्हणजे अनुभव. स्वामीजींनी अभ्यास आणि अनुभव हे दोन्हीही मार्ग आपलेसे केले होते. मुख्य म्हणजे त्यांनी या भूमीचा अभ्यास केला. एखाद्या भूमीचा अभ्यास हा सामाजिक पद्धतीनं करता येतो, भौगोलिक अंगानं करता येतो, ऐतिहासिक पद्धतीनं करता येतो. स्वामीजी म्हणाले हा अभ्यास तर केलाच पाहिजे, ह्या वेगवेगळ्या मार्गांनी ह्या भूमीचा विचार केलाच पाहिजे. पण सर्वप्रथम या भूमीचा वैचारिक पिंड काय आहे, भारताची वैचारिक बैठक काय आहे, ह्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि स्वामीजींनी त्याचा मनापासून अभ्यास केला. कॅलिफोर्नियाजवळच्या पॅसेडिना इथे एकदा स्वामीजी भाषणाला उभे होते आणि हे भाषण करत असताना स्वामीजींचा हा अभ्यास प्रत्ययाला आला. स्वामीजी म्हणाले की प्रत्येक राष्ट्राचं स्वतःचं असं एक चरित्र असतं, चारित्र्य असतं, द कॅरेक्टर ऑफ अ नेशन. आणि हा विषय मांडत असताना स्वामीजींनी वेगवेगळी उदाहरणं दिली. स्वामीजी म्हणाले ग्रीक या राष्ट्राचं वैशिष्ट्य काय, तर बुद्धिमत्ता. रोमन साम्राज्य किंवा युरोपियन देश यांचं वैशिष्ट्य काय, तर साम्राज्य विस्तार. काही युरोपियन देशांचं वैशिष्ट्य काय, तर सत्ता स्थापना. आणि अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाचं वैशिष्ट्य काय, तर संपत्ती. स्वामीजी म्हणतात आता या दृष्टीतनं जेव्हा आपण भारताचा विचार करतो तेव्हा लक्षात येतं की भारत हा सुद्धा बुद्धिमंतांचा देश आहे. बुद्धिमत्ता हे भारताचंही वैशिष्ट्य आहे. ज्ञान हे भारताचं सुद्धा वैशिष्ट्य असलं तरीसुद्धा ग्रीकांची बुद्धिमत्ता ही बाह्य अंगाला जाणारी आहे, तर भारतीयांची बुद्धिमत्ता मात्र अंतरंगाचा शोध घेणारी आहे. सत्ता स्थापना हा पिंड भारतीयांचा असू शकत नाही. साम्राज्य विस्तार हाही भारतीयांचा पिंड नाही, कारण जे माझं नाही ते जे दुसऱ्याचं आहे ते ओरबाडून घेणं हे भारतीयांच्या वैचारिक बैठकीत बसत नाही. त्यामुळे सत्ता स्थापना, साम्राज्य विस्तार हा भारतीयांचा पिंड असू शकत नाही. संपत्तीला भारतीयांनी कधी परांगमुख मानलेलं नाही, पण संपत्तीसाठीच जगणं हाही भारतीयांचा विचार नाही.
मग ह्या सगळ्यामध्ये भारतीयांचा विचार काय, या भूमीचा वैचारिक पिंड काय, हा विचार मांडत असताना स्वामीजी म्हणतात की या भूमीनं एक विचार कायम उराशी बाळगलेला आहे आणि तो म्हणजे ऐहिक वस्तू सत्य नसते. लौकिकापेक्षा सुद्धा परमेश्वर हा असा काहीतरी आहे की जो सत्य आहे. आणि ही धारणा या भूमीनं कायम मानली आणि म्हणून कितीही अडचणी येवोत, संकट येवोत, अडथळे येवोत, या धारणेला कधीही छेद इथे जात नाही. आणि म्हणून धर्म हा भारताचा प्राण आहे किंवा धर्म हे भारताचं वैशिष्ट्य आहे. असा अभ्यास स्वामीजींनी केला, अनुभव स्वामीजींनी घेतला. कारण त्यांनी भारताची परिभ्रमणा केली. ही परिभ्रमणा करत असताना संपूर्ण भारत देश त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला. इथली लोक कशी वागतात, त्यांच्या अडचणी नेमक्या काय आहेत, प्रश्न कसे बिकट होत चाललेले आहेत, या सगळ्याचा आढावा स्वामीजी घेत होते. अभ्यास आणि अनुभव हे फक्त पुरेसं पडत नाही. या अभ्यास आणि अनुभवाला मनन आणि चिंतनाची जोडसुद्धा अत्यावश्यक असते. स्वामीजींनी आपल्या अभ्यासाला, आपल्या अनुभवाला सातत्यानं मनन आणि चिंतनाची जोड दिलेली आहे. आणि या सगळ्याचा परिपाक म्हणजे स्वामीजींनी 1893 साली विश्वधर्म परिषदेमध्ये केलेलं भाषण. या भाषणामध्ये स्वामीजींनी हिंदू धर्माची तत्त्व, विचारप्रणाली, त्याची बैठक, या सगळ्याचा तर छोटेखानी भाषण आहे, पण ह्या सगळ्याचा तर आढावा घेतलाच. पण त्याचबरोबर ते अशा पद्धतीनं केलं की इतर धर्मियांनासुद्धा त्यांनी सहज आपलंसं केलं नव्हे, त्यांनी इतर धर्मियांच्या मनामध्ये या धर्माविषयी कुतूहल निर्माण केलं. आणि याच बाबतीमध्ये लोकमान्य टिळकांनी स्वामीजींच्याबद्दल गौरवोद्गार काढलेले आहेत. लोकमान्यांनी असं म्हटलं आहे की हे 19वे शतक म्हणजे अधिभौतिक शास्त्रातलं उच्च असं एक स्थान, म्हणजे अधिभौतिक शास्त्राची सगळ्यात जास्त प्रगती ही या शतकामध्ये झालेली आहे. आणि अशा वेळेला हजारो वर्षांपूर्वीपासून या भारतभूमीमध्ये जे अध्यात्माचं शास्त्र विकसित झालं, ते अध्यात्माचं शास्त्र पाश्चिमात्यांकडे जाऊन त्यांना समजावून सांगायचं. आणि नुसतं समजावून सांगायचं नाही, तर त्यांची मान्यता यासाठी घ्यायची. आणि ते शास्त्र ज्या भूमीमध्ये निर्माण झालं, त्या भूमीमध्ये राहणाऱ्या लोकांच्याबद्दल एक प्रकारची सहअनुभूती निर्माण करायची. हे काम लहान सहान नाही. विवेकानंदांना हे सगळं श्रेय आहे. लोकमान्य टिळकांनी हे म्हटलं आहे की भारतभूमीच्या अद्वैताचा झेंडा अग्रभागी नेऊन लावण्याचं सगळं श्रेय हे विवेकानंदांना आहे, असं लोकमान्यांनी गौरवोद्गारामध्ये काढलेले आहेत. अतिशय खरोखरच म्हणजे लोकमान्यांचे हे उद्गारसुद्धा आपल्याला विचार करायला लावणारे आहेत. स्वामीजींनी केवढं मोठं काम केलं, समन्वय कसा साधला आहे. भारतातलं अध्यात्मातलं जे संचित आहे, अध्यात्मातला जो विचार आहे आणि पाश्चिमात्यांची जी तांत्रिकात किंवा अधिभौतिक शास्त्रामध्ये झालेली जी प्रगती आहे, त्याचा समन्वय साधण्याचा अतिशय सुंदर असा विचार, त्यातला समतोल कसा साधता येईल याचा अतिशय सुंदर विचार स्वामीजींनी मांडलेला आहे. कलकत्त्याला म्हणजे 1897 जेव्हा ते भारतामध्ये परत आले, तेव्हा अनेक ठिकाणी त्यांचे स्वागत समारंभ आयोजित केले होते. तेव्हा कलकत्त्याला एक स्वागत समारंभ आयोजित केला होता. त्या स्वागत समारंभामध्ये समोर बसलेल्या युवकांना उद्देशून स्वामीजींनी एक अतिशय सुंदर विचार प्रवर्तक असं भाषण केलं होतं. त्या भाषणामध्ये जे एक अतिशय सुंदर मुद्दा त्यांनी मांडला होता तो सांगतेच, पण तत्पूर्वी ते जेव्हा भारताकडे परत यायला निघाले भारताला, त्यावेळेला त्यांच्या पाश्चिमात्य एका मित्रांनी त्यांना असं विचारलं की तुम्ही इतकी वर्ष म्हणजे गेली 4 वर्ष तुम्ही ह्या वैभवशाली भूमीचा अनुभव घेतलेला आहे आणि आता परत ही वैभवशाली भूमी सोडून पुन्हा तुम्हाला भारतामध्ये जायचं आहे, तर तुम्हाला आता कसं वाटतं आहे, असा प्रश्न पाश्चिमात्य भूमीतील त्यांच्या एका मित्रांनी त्यांना विचारला. त्यावर विवेकानंदांनी अतिशय प्रांजळपणे असं उत्तर दिलं की जेव्हा मी भारत सोडला आणि मी अमेरिकेमध्ये आलो, तेव्हा माझ्यासाठी तो फक्त एक देश होता. पण आता मात्र इथल्या भूमीचा अनुभव घेऊन परत जात असताना आता मात्र मी ज्या देशाला जातोय तो माझा देश हा फक्त माझ्यासाठी देश नाही, तर ती माझ्यासाठी आता तीर्थभूमी झालेली आहे, तीर्थक्षेत्र झालेलं आहे, असा अतिशय सुंदर असा उद्गार स्वामीजींनी त्यावेळी काढला होता. कलकत्त्याच्या भाषणामध्ये स्वामीजींनी हाही दृष्टांत सांगितलेला आहेच, हाही किस्सा सांगितलेला आहेच. आणि त्याचबरोबर समोर बसलेल्या युवकांना त्यांनी असं सांगितलं
की भारतानं एक अतिशय मोठी चूक केली. कसली चूक केली? तर समुद्र उल्लंघायचा नाही अशी एक स्वतःवरच त्यांनी मर्यादा घालून घेतली. आणि स्वामीजी म्हणतात ही एक निश्चित मोठी चूक आहे. समुद्र उल्लंघायची भीती अजिबात बाळगता कामा नये. समुद्र जरूर उल्लंघला पाहिजे. काय करायचं समुद्र उल्लंघून? तर पाश्चिमात्य जगामध्ये जी प्रगती झालेली आहे, यांत्रिक प्रगती असेल, तंत्रशास्त्राची प्रगती असेल, ती आपण समजून घेतली पाहिजे. त्यांच्याकडनं स्वामीजींचं वाक्य असं की त्यांच्याकडनं भौतिकातले मणी आपण वेचले पाहिजेत. आणि ते वेचायला जात असताना भारतीयांनी आपला कटोरा रिकामा न्यायची गरज नाही. कारण भारतीयांनी द्यावं असं पुष्कळ काही या भूमीमध्ये आहे. आणि म्हणून ते मणी वेचायला जाताना आपण आपला कटोरा अध्यात्मातल्या रत्नांनी भरून न्यावा, असा एक सुंदर विचार स्वामीजी मांडतात. स्वामीजी म्हणतात की ज्या वेळेला हे असं दोन संस्कृतींमध्ये आदानप्रदान सुरू होईल तेव्हा खऱ्या अर्थानं विकासाला चालना मिळेल. कारण फक्त ऐहिक किंवा लौकिक प्रगतीनं सुद्धा माणसाचा विकास घडत नाही आणि फक्त आत्मिक विचाराने सुद्धा माणसाचा विकास घडत नाही. कारण ज्या अर्थी आपण जन्माला आलो आहेत, हा देह मिळाला आहे, त्या अर्थी लौकिकामध्ये सुद्धा आपण प्रगती केलीच पाहिजे. पण त्याचबरोबर मानव म्हणून जन्माला आल्यामुळे आत्मिक उन्नतीचा सुद्धा विचार करायला हवा. आणि म्हणून हा समन्वय, हा समतोल या पद्धतीनं साधला जाऊ शकतो असं स्वामीजींनी अगदी मनापासून सांगितलं. दोन संस्कृतींचा समन्वय कसा असावा याविषयी स्वामीजींनी हे भाष्य केलं होतं. पण स्वामीजी फक्त इथेच थांबले नाहीत. स्वामीजी म्हणतात की फक्त दोन संस्कृती एकत्र येऊन चालणार नाही, किंवा मला फक्त माझ्या देशाबद्दल अभिमान असून चालणार नाही, फक्त माझ्या राष्ट्राचा विकास होऊन चालणार नाही. कारण शेवटी हे सगळं विश्व आपलं आहे. आपण ह्या विश्वाचे सुद्धा नागरिक आहोत. आणि म्हणून माझ्या प्रत्येक विचारामध्ये, माझ्या प्रत्येक कृतीमध्ये या विश्वाचा विचार असणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणून स्वामीजींनी असं सांगितलं की प्रत्येक माणसानं राष्ट्राबरोबरच विश्वाचा सुद्धा विचार केला पाहिजे. आता फक्त राष्ट्रातल्या माणसांनी एकत्र येऊन चालणार नाही, तर सर्व राष्ट्रांनी सुद्धा एकत्र येण्याची गरज आहे. आता वेगवेगळ्या राष्ट्रांचं ऐक्य हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. हा विचार स्वामींनी दिला 1896-1897 मध्ये. म्हणजे जेव्हा राष्ट्रसंघाची स्थापनासुद्धा झाली नव्हती, अशा वेळेला स्वामीजींच्या दृष्टेपणातनं हा विचार स्वामीजींनी मांडला होता की विश्वाची प्रगती व्हायची असेल, या संपूर्ण विश्वाचं कल्याण करायचं असेल, तर आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, हा स्वामीजींचा विचार होता. पण गंमत अशी असते की बऱ्याचदा मोठी माणसं खूप काही चांगलं सांगून जातात, पण आपण ते प्रत्यक्ष आचरणामध्ये आणत नाही, किंवा त्याच्यावरती तेवढा विचार जेवढा व्हायला पाहिजे तेवढा विचार आपण करत नाही. आणि हे किती खरं आहे. म्हणजे 1896-97च्या भाषणामध्ये किंवा त्या काळामध्ये स्वामींनी हा विचार मांडला आहे स्वामीजींनी. आणि पुढच्या 21 वर्षामध्ये या विचाराला आपण खऱ्या अर्थानं म्हणजे हा विचार इतका दुर्लक्षित केला की 1914 पहिलं महायुद्ध घडलं. म्हणजे स्वामीजींनी जो विचार दिला की राष्ट्रांनी सुद्धा आता एकत्र आलं पाहिजे, तो विचार कुठच्या कुठे लांब राहिला. महायुद्ध झालं, फक्त पहिलं महायुद्ध होऊन आपण थांबलो नाहीत, आपण दुसऱ्या महायुद्धाकडे गेलो. आणि आजही विश्वामध्ये म्हणावी तशी शांतता प्रस्थापित झालेली नाही. आणि म्हणूनच इतकी वर्ष उलटल्यानंतर सुद्धा स्वामीजींचे विचार आपल्याला पुन्हा पुन्हा साथ घालत राहतात. कारण समन्वयाशिवाय विकास साध्य होत नाही. स्वामीजींच्या व्याख्यानांमध्ये, स्वामींनी लिहिलेल्या पत्रांमध्ये, स्वामीजींनी लिहिलेल्या लेखांमध्ये आपण जर या दृष्टीतनं शोधायला गेलो तर मला असं वाटतं त्यांचा प्रत्येक विचार हा समन्वयाचा विचार आहे. प्रत्येक ठिकाणी तोल सांभाळण्याचं काम स्वामीजींनी केलेलं आहे. संस्कृतीबद्दल आपण बोललो. या संस्कृतीबद्दल विशेषत्वानं भारतीय संस्कृतीबद्दल स्वामीजी जेव्हा जेव्हा बोलतात तेव्हा त्यांच्या वाणीला खऱ्या अर्थानं धार प्राप्त होते. एक अप्रतिहतता ज्याला म्हणतात की कुठेही थांबतच नाही त्यांची वाणी. सातत्यानं ते बोलत राहतात. वेगवेगळे धुमारे जणू त्यांच्या वाणीला फुटलेले असतात. अनेक गोष्टी त्यांनी ह्या संस्कृतीबद्दल सांगितल्यात. विशेषत्वानं 2 गोष्टी आत्ता इथे सांगते. एक म्हणजे या संस्कृतीनं आम्हाला काय शिकवलं तर निर्भयत्वानं उपासना करा. मा भैशी अभि ही जी उपनिषद वाक्य आहेत ही फार काही सांगून जाणारी आहेत. कारण भीती ही माणसाची आदिम भावना असते
आणि जोपर्यंत माणूस ह्या भावनेनं ग्रस्त असतो, भीतीने ग्रस्त असतो, तोपर्यंत त्याला हवी ती झेप तो घेऊ शकत नाही. आणि म्हणूनच स्वामींनी आपल्याला पुन्हा त्या सगळ्या वाक्यांची आठवण करून दिली आहे की निर्भयत्वानं काम करायला शिका. किती महत्त्वाची गोष्ट आहे ही. त्यांचंच एक वाक्य आहे, एका व्याख्यानामध्ये स्वामीजी म्हणाले होते की माणसं या जगामध्ये निर्भय नसलेल्या म्हणजे भित्र्या माणसांसाठी हे जग नाही, आणि म्हणून निर्भयत्वानं उपासना करा. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे श्रद्धा. स्वामीजींनी स्वतः म्हटलं की श्रद्धा म्हणजे काहीही न विचार करता मान तुकवणं नाही. श्रद्धा म्हणजे प्रश्न न विचारता मान झुकवणं नाही. ते म्हणतात प्रश्न विचारलेच पाहिजेत, बुद्धीचं समाधान होईपर्यंत प्रश्न विचारले पाहिजेत, पण प्रश्न विचारताना मात्र ते प्रश्न अश्रद्ध भावनेनं विचारता कामा नयेत, आणि उत्तरं ऐकताना सुद्धा ती अश्रद्ध मनाने ऐकता कामा नयेत. श्रद्धा हा अतिशय मोठा भाग आहे. रामकृष्णांचा एक अतिशय सुंदर दाखला स्वामीजींनी या बाबतीत दिला आहे. एकदा शिष्यगणांनी रामकृष्णांना असा प्रश्न केला की काय हो गुरुजी, काही हुशार असतात, काही तेवढी हुशार नसतात, काही बलवान असतात, काही सामान्य असतात, हा असा भेद का? जर सगळी ईश्वराचीच लेकरं असतील तर हा असा भेद का? मोठा अवघड प्रश्न होता, पण उत्तर देणारे रामकृष्ण होते. आणि म्हणून रामकृष्णांनी उत्तर देताना सांगितलं की या सगळ्याच्या भेदाच्या मुळाशी जर काही असेल तर ती म्हणजे श्रद्धा. जर एखाद्याने मनात हे ठरवलंच की आपण दुर्बलच आहोत आणि त्या श्रद्धेनंच जर तो कायम काम करत राहिला तर तो बलिष्ठ असून सुद्धा दुर्बल असल्यासारखाच वागत राहतो. आणि म्हणून आपण काय विचार करतो त्यातनं आपली श्रद्धा घडते. स्वामीजींचं वैशिष्ट्य असं की तो प्रसंग स्वामीजी भारताला लावतात आणि स्वामीजी म्हणतात की वारंवार आमच्यावरती भारत म्हणजे अडाणी, भारत म्हणजे मागास, भारत म्हणजे साप गारुड्याचा देश, अशा पद्धतीनं जे आमच्या मनावरती बिंबवलं गेलं बाहेरच्यांनी, जे त्यांनी, आणि ते आमच्याही मनामध्ये बिंबलं, आणि म्हणूनच भारत हा दुर्बल आहे, भारत हा अडाणी आहे, अशी श्रद्धा भारतीयांनीच निर्माण केली. ही श्रद्धा आधी दूर करायला हवी, आणि आपण नेमकं काय आहोत, आपल्या भूमीकडे नेमकं काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे स्वामीजी पुन्हा पुन्हा समोर बसलेल्या युवकांना सांगतात. आणि म्हणूनच स्वामीजी सांगतात की हे युवकांनो, तुम्ही तुमच्या दृष्टीतनं भारताचा अभ्यास करा. दुसऱ्या कुणी काय म्हटलं ह्याच्यापेक्षा सुद्धा आपण स्वतः एखादी गोष्ट समजून घेतली तर नेमकं त्याच्या मागे काय कारण आहे, त्याचं मूळ काय आहे, त्याचा पाया काय आहे, हे आपल्याला अधिक सहजतेनं कळतं. आणि म्हणून आपण आपला अभ्यास केला पाहिजे. या भूमीकडे त्या दृष्टीतनं पाहणं हे फार गरजेचं आहे. म्हणजेच निर्भयत्व आणि श्रद्धा यांचाही समन्वय जर केला तर खऱ्या अर्थानं ती शक्ती आपल्यामध्ये येते, हे स्वामीजी सांगतात. आणि स्वामीजींचं संपूर्ण कार्य पाहिलं तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला निर्भयत्व आणि श्रद्धा ही दोन वल्ही दिसतातच. म्हणजे जसं आपण म्हणतो किंवा साईबाबांनी जसं म्हटलं की श्रद्धा आणि सबुरी, खरोखरच ही दोन वल्ही जोपर्यंत आपल्या नावेला मिळत नाहीत तोपर्यंत आपली नाव ऐल तटावरून पैल तटावरती जात नाही. त्याप्रमाणेच एखादं मोठं कार्य करायचं असेल, वैश्विक कार्य करायचं असेल, सामाजिक कार्य करायचं असेल तर मात्र निर्भयत्व आणि आपण जे काम करतोय त्या कामावरती दृढ श्रद्धा, ही दोन वल्ही आपल्या हातामध्ये असलीच पाहिजेत. ही दोन वल्ही जर आपल्याला उत्कृष्टपणे वल्हवता आली, या दोघांचा जर आपल्याला समतोल साधता आला, समन्वय साधता आला, तर खऱ्या अर्थानं आपल्या कार्याची नाव ही पुढे पुढे जात राहते. आणि स्वामीजी पुन्हा एकदा समोर बसलेल्या युवकांना अनेक भाषणातनं सातत्यानं जाग करत राहतात. म्हणतात उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरा निबोधत, उठा उठा, जागे व्हा. सगळ्या शक्ती तुम्हाला दिलेल्या आहेत, कमी पडतात ते आपले प्रयत्न, आणि म्हणून उठलं पाहिजे, जागं झालं पाहिजे. दोन वेगळी क्रियापदं वापरली आहेत. उठणं हे कदाचित शारीरिक असेल तर जाग्रत जागे व्हा हे मानसिक आहे. आणि म्हणूनच स्वामीजींनी सांगितलं आहे शरीरानं उठा, मनानं जागं व्हा, आणि जे ध्येय ठरवलं आहे ते ध्येय नक्की मिळवण्याचा प्रयत्न करा, आणि ते तुम्हाला सहज जमेल, कारण तुम्ही सगळे अमृताचे पुत्र आहात. मला वाटतं स्वामीजींचं एक एक वाक्य हे खऱ्या अर्थानं आपल्या मनामध्ये आशेची ज्योत प्रज्वलित करणारं आहे. स्वामी विवेकानंदांची समन्वय दृष्टी हा विषय धनश्री लेले यांनी इतक्या सुंदर पद्धतीने आपल्यासमोर उलगडला. खरोखरच आजही समाजाला, राष्ट्राला विकासासाठी अशाच समन्वय दृष्टीची आवश्यकता आहे. मग हा समन्वय आपली भौतिक प्रगती आणि आपली आध्यात्मिक प्रगती यामधला असेल,
किंवा पौर्वात्य संस्कृती आणि पाश्चिमात्य संस्कृती अशा अनेक संस्कृतींमधला समन्वय असेल. या समन्वयानेच आपण सगळे संघटित होणार आहोत आणि विकासाच्या दिशेने वाटचाल करणार आहोत. पण त्यातही भारतीयांना एक विशेषाधिकार आहे, जो स्वामी विवेकानंदांनीच आपल्याला सांगितलेला आहे की आपण सारे जर जागे होऊन कार्यरत झालो तर यश आपल्याला नक्की मिळणार, कारण आपण अमृताचे पुत्र आहोत. तेव्हा हा विचार, हा आत्मविश्वास मनात घेऊन आजच्या या भागामध्ये तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पण आपण भेटणार आहोत तेजोमयच्या पुढच्या भागात, आणि त्याही भागामध्ये धनश्री लेले आपल्याबरोबर असणार आहेत आणि आणखीन एका विषयाची अशीच अभ्यासपूर्ण मांडणी आपल्याला ऐकता येणार आहे. तेव्हा भेटूया पुढील भागात. तोवर नमस्कार. आत्मतेज अन तीव्र बुद्धीचा वाणीलाही धार, स्वयं सूर्यानंद विवेके विश्वा उद्धरणा, स्वयं सूर्य